आता जस्ट थोड्या वेळासाठी इमॅजिन करा की तुम्ही अंघोळीला गेलेला आहात आणि तुम्हाला अ, हे कळत नाही की पाणी थंड आहे की गरम. बरोबर, बऱ्याच व्यक्तींकडे गीजर असतात किंवा अजून काही हीटर असतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला जर पाण्याचं तापमान काय आहे, स्पर्श, त्वचा, ज्याला स्पर्श अनुभवतो ती एक संवेदना आहे. परंतु त्याची जर जाणीव झाली नाही तर काय होईल माहितीये? पूर्ण अंग लाल होईल, पूर्ण अंग भासेल, एवढी उष्णता. परंतु आपल्याला जर ते रिअलाइज झालं नाही की उष्णता, उष्णतेचाच अर्थ काय होतो, गरम पाणी अंगावर पडल्यानंतर जो फीडबॅक आपण देतो त्याला काय म्हणतात माहितीये? हा, त्याला वेदना म्हणतात. कळालं? एखादा मच्छर किंवा एखादी जे कोणी परजीवी आहे, हे जर बसले त्वचेवर कुठेही, तर आपल्याला एका सेकंदात आपल्या मेंदूला, ब्रेनला ती जाणीव होते की पायावर काहीतरी विजातीय पशु किंवा एक कीटक बसलेला आहे. ही जाणीव होते. याचा अर्थ काय होतो माहितीये? संवेदना. म्हणून आपल्याला, ज्याला म्हणतात ना दर्द, वेदना किंवा तकलीफ, किंवा ज्याला म्हणता येईल, वेदना हा तसा पॉझिटिव्ह वर्ड आहे, परंतु अपभ्रंश होऊन त्याला आता संवेदनाला वेदना म्हणतात. किंवा जर काही त्रास होत आहे शरीरामध्ये, तर हा त्रास होणं किंवा ज्या वेदना होत आहेत हे होणं, याची आपल्याला आवश्यकता आहे. यालाच काय म्हणतात? डायग्नोस होणं. तर यालाच म्हणतात वेदना, आणि त्याची आपल्याला जाणीव होणे. राईट? काही वेदना किंवा डायग्नोस होणं फार 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 महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं सगळ्याच गोष्टी आपल्या बाबतीत विनाकारण होत आहे, पण तसं नाही. काही गोष्टींची आपल्याला जी प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद किंवा ज्या गोष्टींमध्ये आपण एंटर केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हे रिअलाइज होतं. काय रिअलाइज होतं? की ह्या गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहेत. राईट? जर थोड्या वेळासाठी आपण असं पकडूया, दर्द. दर्द, अगर दर्द की अनुभूति नहीं होती तो हो सकता है आप बिना ध्यान दिए खाना बनाते समय अपनी उंगलियां आग में डाल देते. जर वेदना झाल्या नसत्या तर काय झालं असतं माहितीये? हाताला बघा, चटका लागल्यानंतर आपण पटकन हात मागे घेतो. हे काय आहे? हे संवेदना आहे. हे आपल्या ब्रेनला, आपल्या मेंदूने दिलेले संकेत आहेत. आणि जसं मेंदूला सिग्नल, संकेत मिळाला, तसं पूर्ण इंद्रिय, शरीर, पंच ज्ञानेंद्रिय कार्य करायला सुरुवात करतात. बरोबर? कधी कधी भोजन करताना, जेवण करताना जीभ चावली जाते, माहितीये तुम्हाला? बऱ्याच वेळा. परंतु जर वेदना झाली नसती तर ते समजलंच नसतं. म्हणून ज्या व्यक्तींना भयंकर हायपर ऍसिडिटी असते, अशा व्यक्तींना पहिले मुंह में छाले आते हे, म्हणजे त्यांचं तोंड येतं. का? कारण हे शरीराचं आपल्या बरोबर कम्युनिकेशन करण्याचं एक साधन आहे. आपलं शरीर आपल्याशी ह्या पद्धतीने बोलतं. याला एल्मेंट रिफ्लेक्शन म्हणतात. की पोटात जर बिघाड झाला असेल तर तोंड येतं, फ्रिक्वेंटली, वारंवार तोंड येतं, शरीर आपल्याशी बोलतंय, अरे पोटामध्ये बिघाड झालेला आहे, तोंड बंद ठेवा, आता आता काही खाऊ नका. हे आपल्याला एक चेतावणी आहे. परंतु मनुष्य आहे हुशार प्राणी. तो जेलोसील लावतो, जेल लावतो, आणि अजून चमचमीत, तिखट, चविष्ट, रस्सा असे पदार्थ ग्रहण करतो, आणि मग त्याचं प्रमोशन होतं, ज्याला पाईल्स म्हणतात, मूळव्याध. कळालं? कुठलाही आजार, कुठल्याही डिसीज, किंवा जे काही
भयंकर रोग आहेत हे एका दिवसात, एका रात्रीत, एका महिन्यात, 6 महिन्यात होत नाही. याची एक ठराविक प्रोसेस आहे. शरीर आपल्या बरोबर कम्युनिकेट करत आहे. एक चेतावणी की आपल्याला काय करायला नको, परंतु आपण त्या चेतावणी किंवा ते संकेत जे आहे त्याला डावलतो आणि मनमानी करतो, परंतु याचे परिणाम मग गंभीर होत जातात. म्हणून शरीराच्या वेदना असतील किंवा अंतर्मनाचे काही घाव असतील, हे काय आहेत माहितीये? ही फक्त चेतावणी आहे, जे आपल्याला अधिक नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी येतं. राईट? प्रॉब्लेम जे आपल्या जीवनात येतात, मी पुन्हा पुन्हा सांगतो, प्रॉब्लेम, आपल्या संकट, समस्या, संघर्ष जे आपल्या जीवनात येतं ते आपल्याला अडवण्यासाठी नाही येत. ते आपल्याला प्रगती करण्यासाठी, आपण जिथे अडकलेलो आहोत तिथून बाहेर पडण्यासाठी रिअलायझेशन होतं. कळालं? त्यामुळे प्रॉब्लेम किंवा ह्या ज्या वेदना आहेत त्या आपल्याला चेतावणी देतात. आणि ज्या ज्या वेळेस, म्हणजे ज्या गरम वस्तूला हात लावल्यानंतर आपल्या हाताला चटका बसतो आणि आपण हात मागे ओढतो, त्याचप्रमाणे जिथं जिथे आपल्या अंतर्मनाला एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने किंवा जर अंतर्मनाला दुःख होत असेल, तर आपलं मन जे आहे, ब्रेन जे आहे, त्या दुःखदायी विचारापासून आपल्याला स्वतःला बाजूला करण्याची, म्हणजे एक, ज्याला म्हणता येईल ना की सजेशन देतं, सूचना देतं, परंतु आपण काय करतो? ते करत नाही. जोपर्यंत ते कष्टप्रद विचार आपल्याला त्रास देत राहतात, आपण त्यांना सोडत नाही. आणि जर सोडलं नाही तर काय होणार? त्रास होणार. ज्याप्रमाणे शरीराला झालेल्या जखमा हे एक प्रकारचं, किंवा पायाला जर काटा जरी टोचत असेल, म्हणजे शूज घातल्यानंतर दगड जर टोचत असेल, तर याचा अर्थ काय होतो? की आता ते शूज बदलायला पाहिजे. परंतु त्याचप्रमाणे आपल्या अंतर्मनामध्ये आणि हृदयामध्ये जर काही आपल्याला त्रास होत आहे, तर याचा अर्थ काय होतो? आपल्याला आपला दृष्टिकोन, फोकस बदलावा लागेल. एक नव्या दृष्टिकोनाने स्वतःला पाहावं लागेल. कळालं? हे फार महत्वाचं आहे. शरीराचे ज्या काही वेदना आहेत, दोष आहेत, ते आपल्याला दिसतात, परंतु आपल्या अंतर्मनाचे जे काही विचार आहेत याच्यावर पण फोकस देणं गरजेचं आहे. याच्यावर एकाग्रता करणं आवश्यक आहे की मला काय हवं आहे. दुसऱ्या कोणाला दोष देणं हा खरोखर म्हणजे ऍडवायझेबल नाहीये. कारण जर तुम्ही एखाद्याला दोष देत राहिला, तर त्याच्यात म्हणतात ना, अतिरिक्त मीठ मसाला टाकून आपण ते अजून प्रज्वलित करत आहोत. कळालं? ज्या वेळेस ऑफिसमध्ये आपण बसलेलो असतो किंवा ज्यांच्या घरात एसी आहे, अशा वेळेस आपण काय करतो? टेम्परेचर जर कोणी कमी करून ठेवलं असेल, 18 डिग्री केलं असेल, तर आपण काय करतो? आपण लगेच त्या एसी, त्याला थर्मोस्टॅट म्हणतात, एसीचं बटन टेम्परेचर 25 करतो. त्यासाठी आपण कुणाला दोष देतो का? ठीक आहे, कुणीतरी टेम्परेचर कमी केलं, परंतु आपल्या हातामध्ये त्याचं रिमोट आहे, आपण ते बदलू शकतो. त्याचप्रमाणे जर पायामध्ये तो शूज किंवा जर काही टोचत असेल, तर त्यासाठी सुद्धा आपण कुणाला दोष देत नाही. आपण काय करतो? म्हणजे त्वरित आपण ते शूज चेंज करतो. अगदी त्याचप्रमाणे ज्या ज्या काही गोष्टी आतापर्यंत आपल्याला दुःख देत आहे, त्या सगळ्या गोष्टीतून, त्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा, त्या पर्टिक्युलर स्थितीचा, घटनेचा, व्यक्तीचा पुन्हा पुन्हा विचार करणं, हे बुद्धिमानीचं लक्षण नाही. कळालं? मग आपली जबाबदारी काय आहे? की जी दुःखदायी स्थिती आहे त्याच्याविषयी विचार करणं बंद करायला हवं. आणि 3 मिनिटांपेक्षा जास्त जर तुम्ही त्याला खत पाणी घातलं नाही, तर तो विचार, त्याची शक्ती तशीच कमी होत जाते. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता?
अशा वेळेस तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स, सकारात्मक विचार, जे ऑटो सजेशन आपण प्रार्थनेच्या शेवटी म्हणतो, हे विचार स्वतःला देणं आवश्यक आहे. सजग होणं आवश्यक आहे आणि स्वतःला सांगणं आवश्यक आहे की मला माझ्या जीवनात काय बरं हवं आहे. खरोखर हा त्रास मला करून घ्यायचा आहे का? नाही ना. मग जर त्रास करून द्यायचा नसेल आणि माझी जे हॅपीनेस आहे, माझा जो आनंद आहे, या आनंदाला खरोखर निर्माण करता कोण आहे? मी स्वतः आहे ना. माझा प्रत्येक अवयव किंवा माझ्या प्रत्येक कृती हे मला आनंद देत आहे. आणि खरोखर हॅपीनेस हे काय आहे? एक ऑप्शन आहे. तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत, मग त्यातला एक ऑप्शन काय आहे? आनंद. आपल्याला आनंद चयन किंवा निवडावा लागेल. आनंद, मला आनंदी व्हायचंय. स्वतःला ज्या ज्या वेळेस तुम्ही अशा विचारात मध्ये असाल, स्ट्रेसमध्ये असाल, काही घटना होतील किंवा काही गोष्टी घडतील, परंतु त्यावेळेस स्वतःला पुन्हा विचारा, हे जीवन कोणाला दिलेलं आहे? मुलांमुळे, कुटुंबातील काही व्यक्तींमुळे, शेजाऱ्यांमुळे, आप्तस्वकीय नातेवाईकांमुळे किंवा माझ्या कुटुंबातील काही सदस्यांमुळे मी दुःखी का होऊ? हा, त्यांच्या काही कृतीमुळे जर तुम्हाला त्रास होत असेल, वेदना होत असेल, तर त्याच्यातून सुटका करणं महत्वाचं आहे किंवा त्याच्यातून डिटॅच होणं आवश्यक आहे. परंतु तुम्ही स्वतः आनंदी राहणं गरजेचं आहे. कोणतेही आई वडील किंवा कुठलीही मुलं आयुष्यभर तुमच्या बरोबर नसणार किंवा साथ देणार नाहीत. एक ठराविक वेळ आहे ज्या वेळेस मुलांना आई वडिलांची आवश्यकता आहे. ज्या वेळेस मुलं मोठी होतील त्यावेळेस ते आपल्या आपापल्या कार्यक्षेत्रात, मुली असतील तर विवाह होऊन जातील, मुलं असतील तर ते आपल्या करिअरसाठी कदाचित त्यांना कुठेतरी बाहेर जावं लागेल. आणि मोस्ट ऑफ द टाइम आता सध्याची परिस्थिती अशीच आहे. आई वडील किंवा पती पत्नी असतील आणि दोन मुलं असतील, ते दोघांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी किंवा कार्यासाठी बाहेर जावं लागेल. बऱ्याच ठिकाणी असं होत आहे. आई वडील पुण्यात आहेत, मुलं बँगलोरला आहेत. बरोबर. तर त्यांच्यासाठी किंवा त्या ज्या काही गोष्टी होत आहेत, तर जितक्या लवकर तुम्ही स्वतःला वेळ द्यायला सुरुवात कराल, तितक्या लवकर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही परिवर्तन आणि बदल पाहाल. कळालं? संकट, समस्या आणि संघर्ष, चॅलेंजेस प्रत्येक ठिकाणी येतील. बरोबर. कधी कधी रिलेशन मध्ये काही समस्या येतील किंवा कधी चांगला मित्र मैत्रिणी असेल त्यांच्यामध्ये काही समस्या येतील. बिझनेस मध्ये काही समस्या येऊ शकतात. पण त्यावेळेस निराश होण्यापेक्षा जर एका अतिउत्कृष्ट जीवनाची किंवा चांगल्या भविष्याची आशा करणं जर सोडून दिलं, तर ते दुःख किंवा ती वेदना ते किती वेळ चालेल, त्याच्यातून बाहेर येऊ शकणार नाही. कळालं? महत्वाची गोष्ट काय माहितीये? पाण्यात पडल्याने कुणाचा मृत्यू होत नाही. मग मृत्यू कधी होतो? ज्या वेळेस तुम्ही पोहणं सोडून देता किंवा हार मानता. पानी में गिरने से कभी आप कभी नहीं मरते, आप तब मरते हो जब आप तैरना बंद कर देते हैं. म्हणून आपल्याकडे एक ऑप्शन आहे. आपल्याला निवडावं लागेल की मला काय पाहिजे. म्हणून पोहणं, स्विमिंग करणं हे कंटिन्यू करणं गरजेचं आहे. बुडण्यापेक्षा, बुडण्यापेक्षा, पाण्यात वाहून जाण्यापेक्षा महत्वाचं काय आहे की तुम्हाला कंटिन्यू स्विमिंग करावं लागेल. दिस इज व्हॉट द चॉईस. आणि तुम्ही पहिले व्यक्ती नाही आहात ज्यांच्या जीवनामध्ये एवढी संकट किंवा समस्या किंवा चॅलेंजेस आले. ओप्रा विन्फ्रे या एक फार मोठ्या लेखिका आहेत, अमेरिकन. यांच्या जीवनामध्ये बरेच संकट आले. वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांच्या जीवनामध्ये अशा काही समस्या आल्या की खरोखर ज्याची कोणी कल्पना सुद्धा करू शकत नसेल.
आणि काही महिलांसाठी तर तो जीवनाचा म्हणजे जीवन अंत करावा असे विचार सुद्धा येतील, त्यांच्या जीवनात आले होते. परंतु ती फक्त त्यांची सुरुवात होती ऍट द एज ऑफ 14. पण त्यावेळेस जो काही त्रास झाला, ज्या काही वेदना झाल्या, त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करण्यापेक्षा त्यांनी काय केलं माहितीये? आपलं उज्ज्वल भविष्य निवडलं. त्यांनी एक आशा केली, ज्याला व्हिज्युअलाइज म्हणतो आपण, किंवा ज्याला म्हणतो ना आपण, गोल लिहून ठेवा, ध्येय ठरवा, तुम्हाला आउटकम, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय काय हवंय, राईट? बिना हार मानून, म्हणजे आता जरी काही समस्या असेल तर हारू नका. डोंट ऍक्सेप्ट डिफीट. याला म्हणतात की आपली हार स्वीकारू नका. आपल्याला पूर्ण क्षमतेने पुन्हा त्याच्यावर काम करायचं आहे आणि आपल्याला एक दिशा प्राप्त करायची आहे. स्वतःला सांभाळून, स्वतःला आंतरिक सूचना देऊन, अंतर्मनातील सर्व शक्ती एकत्रित करून, जो गोल्डन गोल्डन साइड, किंवा जे सुवर्णमय सुवर्ण युग ज्याला म्हणतात ना, सोन्याचा दिवस उगवणार आहे एक दिवस, बरोबर? सोन्याचा दिवस उगवेल. आणि त्या दिवसासाठी, त्यासाठी काय करायला आपल्याला ध्यान केंद्रित करावं लागेल, फोकस करावं लागेल. ओप्रा विनफ्रे आज म्हणजे जी फोर्ब्स लिस्ट असते ना, त्यामध्ये सगळ्यात धनवान आणि इन्फ्लुएन्सर प्रभावशाली व्यक्तींमध्ये आज त्यांची गणना होत आहे. कळालं? आणि त्यांनी त्यांच्या जीवनात, जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर, सर्च इंजिन मध्ये पहा ओप्रा विनफ्रे, त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की टीव्ही मध्ये किंवा सोशल मीडियामध्ये वेळ अपव्यय करू नका. मग काय करा? पुस्तक वाचन करा. आणि ते खरोखर हा शो घेतात, कुठला? पुस्तकांचा रिव्ह्यू. जरी कोणी तुम्हाला धोका दिला असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम, समस्या झाल्या असतील, इश्यूज झाले असतील, तरी त्या सोडून द्या. अंतर्मनातून आपल्या ज्या फिलिंग आहेत यामध्ये दुःखी राहू नका. कारण याच्याही पेक्षा भयंकर गोष्टी व्यक्तींच्या जीवनामध्ये होतात, परंतु ते स्वतःला पुन्हा साकार करतात, निर्माण करतात. आणि माझ्यावर म्हणजे विश्वास ठेवा, ही गोष्ट फार महत्वाची आहे. तुम्हाला तेवढेच दुःख दिले जातात जेवढे तुम्ही सहन करू शकता आणि त्याच्यातून मार्ग काढू शकता. हे ब्रह्मांड किंवा ही प्रकृती व्यक्तीच्या पात्रतेनुसारच त्याच्यावर जबाबदाऱ्या टाकतात. तुम्ही स्वतः प्रामाणिकपणे विचार करा, तुमच्यावर आता कुठल्या जबाबदारी आहे? उपमुख्यमंत्री यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे का? किंवा कलेक्टर, मामलेदार, किंवा एखादे सुप्रीम कोर्टातील जज किंवा वकील यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत का? नाही. कारण ती तुमची क्षमता नाही. जेवढी तुमची क्षमता आहे त्या क्षमतेनुसारच तुम्हाला समस्या दिल्या गेलेल्या आहेत. आर यू गेटिंग इट? मनुष्य या नात्याने कधी कधी दुःखी होणं हा स्वाभाविक आहे, परंतु नेहमी दुःख राहणं हा तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे आणि याच्याने काहीही लाभ होणार नाही. प्रत्येक वेळेस ईश्वराला धन्यवाद, परमेश्वराला, ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला धन्यवाद देऊन, कशासाठी माहितीये? प्रत्येक वेळेस की अजून मी जिवंत आहे, अभी भी मैं जीवित हूं, याच्यासाठी धन्यवाद द्या. का? कारण अजून पण जीवनाचं जे गणित आहे ते तुम्ही बदलू शकता. जीवनाचा जो पक्ष आहे, ज्या ज्या स्थिती आता तुम्ही उपभोगत आहात किंवा आता ज्या प्रॉब्लेम्स मधून, समस्यांमधून तुम्ही जात आहात, हे तुम्ही बदलू शकता. तेवढी क्षमता परमेश्वराने दिलेली आहे. कायम लक्षात ठेवा. कधी कधी खूप त्रास झाला ना, स्वतःला विचारा, अरे माझ्या ह्या समस्या केवढ्या मोठ्या आहेत, माझ्यापेक्षा कितीतरी प्रेशर असले. आयटी मध्ये सुद्धा, आयटी मध्ये जॉब करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा खूप समस्या आहेत. घरी जाता येत नाही प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही तर. कळालं? प्रेशराईज आहेत ते, प्रेशराईज म्हणजे त्यांचं उठणं बसणं, ज्या काही गोष्टी आहेत याच्यावर पूर्ण दबाव आहे.
आपल्याला फक्त एका साईडचं पॅकेज दिसतं, धनसंपत्ती दिसते, त्यांचं जीवन दिसतं, पण अंतर्मनातून प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी किती अवघड परिस्थितीत आहे हे फक्त ते रिअलाइज करू शकतात. म्हणून परमेश्वराला नेहमी धन्यवाद द्या. कशासाठी? की आजपासून मी पुन्हा माझ्या नवीन जीवनाची सुरुवात करत आहे. आणि आपल्या जीवनाप्रती आपला जो दृष्टिकोन आहे, आपला जो ॲटिट्यूड आहे, ज्याला म्हणतात ना, अपने नजरिये को थोडासा बदल कर देखो, तुम्हाला हे जीवन सर्वांग सुंदर वाटेल. आणि खरोखर गुरु महाराज जी सुद्धा सांगतात की आपको कल्पना नहीं है, कि आप नहीं जानते कि आप कितने शक्तिशाली हो. आणि जसं जसं आता आपण हे सेशन घेणार आहोत, तसं तसं तुम्हाला ते रिअलाइज होईल की माझ्या जीवनामध्ये काय काय परिवर्तन आणि बदल घडणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये दुःखी होऊन आपलं जीवन कष्टप्रद परिस्थितीमध्ये पुन्हा पुन्हा टाकणं आवश्यक नाही. पण याच्या विरुद्ध, ज्याला फ्युचर प्रोटेक्शन म्हणतात, ज्यावेळेस मी वन टू वन कॉल करेन किंवा जर तुमच्यातील कोणी लाईफ कोचिंग मध्ये इंटरेस्टेड असाल, तर त्या व्यक्तीबरोबर मी ज्यावेळेस सेशन घेईल आणि त्यानंतर जर तुम्ही ठरवलं, तर त्याच्यात फ्युचर प्रोटेक्शन हा एक पार्ट आहे. हालात उलट पुलट होतील, परंतु त्यावेळेस सुद्धा आपल्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये आपल्याला ते जागृत करावं लागेल की माझा गोल्डन पिरियड, गोल्डन वेळ, सुवर्णमय क्षण काय आहेत ते. आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असे ऑपॉर्च्युनिटी किंवा अशा काही घटना, इन्सिडेंट घडतील. पण त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? आपल्या पॉझिटिव्ह, सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. कळालं? बऱ्याच वेळा काही व्यक्ती आपल्या जीवनातून निघून जातात, ज्याला ब्रेकअप म्हणतात, बरोबर? परंतु त्याचा तितका विचार करण्यापेक्षा त्याच्यात नवीन सुधारणा किंवा नवीन ऑप्शन शोधणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला जर ताप येत असेल, तर याचा अर्थ आजारी असेल, तर याचे पॉझिटिव्ह साईड काय आहे? की आता डॉक्टरांनी सांगितलं एक आठवडा आराम करायचा. त्यावेळेस इतक्या दिवसापासून आराम करण्यासाठी वेळ शोधत होतो, परंतु मिळत नव्हता. परंतु आता डॉक्टरांनी सांगितलं फोर्सफुली, तर ठीक आहे, आरामच करायचा आहे ना, खरोखर आराम करा. म्हणजे असं नाही की पूर्णच तुम्ही झोपून आहात किंवा बेड रेस्ट सांगितले आहे, ताप असेल तर फक्त डॉक्टर म्हणतात की बाहेर जाऊ नका. परंतु घरामध्ये तुम्ही जे तुम्हाला हवं आहे, जे पाहिजे ते पाहू शकता, वाचू शकता, किंवा ज्या काही गोष्टी जीवनामध्ये केंद्रित करण्याच्या राहिल्या होत्या त्याच्यावर फोकस करू शकता. वर्तमान काळात आनंदी राहणे म्हणजे काय? की आता आपण जे निवडत आहोत, बरोबर, त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करण्यासाठी संधी प्राप्त होणे. वर्तमान काळात आनंद राहण्यासाठी तुम्ही एक स्वतःची एक लिस्ट बनवा, यादी बनवा, की आता ह्या गोष्टींमुळे, म्हणजे आता मला जर आनंदी राहायचं आहे, तर स्वतः बरोबर वेळ व्यतीत करा, ज्याला म्हणतात ना एकांत. आणि सगळ्यात अवघड जर काही काम असेल, तर काहीही न करता एका जागी डोळे बंद करून शांत बसणे, मांडी घालून डोळे बंद करून अंतर्मुख होणं. आणि डोळे बंद आहेत, हे सगळ्यात द मोस्ट डिफिकल्ट वर्क इन दिस वर्ल्ड. या जगातलं सर्वात अवघड जर काही काम असेल, तर ते ध्यानाला बसणं. आनंद पण आहे, परंतु इनिशियल फेजला नाही. आणि जर तुम्हाला माझ्या शब्दांची अनुभूती घ्यायची आहे, तर विचार करून पहा, कृती करून पहा. डोळे बंद करून एका जागी बसायला सुरुवात केली, तर त्याच वेळेस तुम्हाला दिवसभराची सर्व कामं आठवतील. काल कोण काय बोललं होतं ते सगळं आठवायला सुरुवात होईल. परंतु तरी सुद्धा जीवनात आनंदी जर व्हायचं असेल, तर एक काम तुम्ही करू शकता. तो जो व्यक्ती ज्याच्या बरोबर तुम्हाला राहायचंय ना, ते तुम्ही स्वतः आहात. त्याच्या संगतीचा
आनंद घ्या. जीवनात खरोखर ज्या एखाद्या व्यक्तीविषयी जर तुम्हाला द्वेष आणि तिरस्कार असेल, दोष देण्याची इच्छा निर्माण झाला असेल, तर एका क्षणासाठी विचार करा की खरोखर ज्या व्यक्तीचा मी द्वेष आणि तिरस्कार करत आहे त्याच्यात अजून काय बरं चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. हा, फोकस फक्त चेंज करावा लागेल. कळालं? बऱ्याच वेळा खाली पडाल, पण खाली पडल्यानंतर उभं राहताना आपल्या हातामध्ये काय आहे हे पुन्हा चेक करावं लागेल. कळालं? असं म्हणतात, चालताना एखाद्या तलावात तुम्ही जर पडलात म्हणजे गुडघ्याभर पाणी असेल असं, पण उभं राहताना हातात काही मासे आलेत का हे चेक करणं गरजेचं आहे. कळालं? देर आर नो गुड एक्सपिरियन्सेस, देर आर नो बॅड एक्सपिरियन्सेस, ओनली एक्सपिरियन्सेस. या जगात चांगले अनुभव किंवा वाईट अनुभव नाहीयेत, फक्त अनुभव आहेत जे आपल्या जीवनात व्हॅल्यू ऍड करत जातात. कालपेक्षा आज आपल्याला बेहतर किंवा इम्प्रूव्ह करतात. कळालं? त्यामुळे जो पण अनुभव आता येत आहे ह्या अनुभवाचा स्वीकार करा, स्वीकार करा, ऍक्सेप्ट करा. राईट? हा फार महत्वाचा विचार आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या प्रकारचे निर्णय आपण घेतो ते निर्णय फक्त तुम्हीच घेता तुमच्यासाठी. युअर डिसिजन मेक्स युअर फ्युचर. तुमचं भविष्य निर्माण करण्याचं सगळ्यात महत्वाचं जर काही हे असेल तर ते कोण निर्णय घेईल माहितीये? ते तुम्ही घ्या. बिझनेस, व्यापार किंवा एखादा उद्योग एखाद्या व्यक्तीने सुरू केला आणि त्यामध्ये लॉस झाला तर पहिला व्यक्ती काय म्हणतो की अरे, माझं तर जीवनच संपलं, मी लॉस मध्ये गेलो, आता काय करणार, माझ्या जीवनाला पुन्हा दिशा नाही. परंतु तेच एक दुसरा व्यक्ती काय म्हणतो, ठीक आहे, ह्या व्यापारात ह्या बिझनेसमध्ये अशा पद्धतीने लॉस झाला, नुकसान झालं, परंतु हेच नुकसान भरून काढण्यासाठी मी नवीन युक्ती किंवा नवीन स्ट्रॅटेजी काय वापरू शकतो. याला ॲटिट्यूड म्हणतात, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आणि अशाच व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनाशी अगदी समरूप आहेत. कळालं? बऱ्याच वेळा मी सांगतो की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, टास्क कंप्लीट करायचे आहेत. जर तुम्हाला आउटकम हवं असेल, इच्छित परिणाम साध्य करायचा असेल, तर त्याच्यासाठी इनपुट द्यावं लागेल. ते इनपुट म्हणजे काय? तुमच्या टास्क म्हणजे काय? ऍक्शन, काही कृती कराव्या लागतील. परंतु ह्या ज्या कृती आहेत, हे कृती करणं जे आहे, हे जे इनपुट आहे, हे इनपुट एखादी टास्क तुम्ही लिहिली, तुम्हाला 10 गोष्टी करायच्या सकाळी उठल्यापासून, तर एक टास्क एक वेळ निघून गेला तर लगेच जम्प करायचे कशावर? पुढच्या टास्कवर. मग तिथे विचार करत बसायचं नाही. जर आता हे काही पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, यामध्ये ग्राफोलॉजी काही व्यक्ती करू शकतात, स्वतःच्या हँड रायटिंगवर किंवा सिग्नेचरवर काम करू शकतात, जे तुमचं भविष्य निर्माण करणार आहे. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या हाताबरोबर कनेक्टेड आहे. तुम्ही जे लिहिता, जे अक्षर तुम्ही पेपरवर उतरवता, त्यानुसार तुमचा पॅटर्न ठरत जातो. आणि जर इथून इथपर्यंत म्हणजे ब्रेन पासून हातापर्यंत जर कॉन्शियस माइंडचे थॉट, सबकॉन्शियस माइंडचे विचार येत असतील, तर हातापासून पुन्हा ते आपल्या अंतर्मनापर्यंत पुन्हा 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 जाऊ शकतात. म्हणून रिस्क घेणं, जोखीम घेणं ह्या जगात फार महत्वाचं आहे. रिस्क. आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की हे रिस्क घेणं बाकीचे लोक करू शकतात, मी कसं काय करू शकेन? पण तुम्ही सुद्धा करू शकता. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जेवढ्या जोखीम पत्करतो त्या अनुसार त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो. जो व्यक्ती रिस्क घेण्याला घाबरतो की मी माझ्या जीवनामध्ये एवढी जोखीम का घेऊ, ठीक आहे, तुमचं नुकसान होणार नाही पण तुमची प्रगती पण होणार नाही. कळालं?
वेळ निघून जाईल, वय निघून जाईल, आहे त्या घरामध्ये कम्फर्टेबल झोनमध्ये तुम्ही स्वतःला ऍडजस्ट करत जाल, ऍडजस्ट करत जाल, ऍडजस्ट करत जाल. राईट. आणि खरोखर जर गोल्डन फ्युचर भविष्य जर निर्माण करायचं असेल, तर आपल्याला ह्या पृथ्वीवर राहण्याचा आनंद जर घ्यायचा असेल, तर त्यासाठी खरोखर हे जीवन एक्सप्लोर करावं लागेल. नवीन नवीन अनुभव अनुभव जे एक्सपिरियन्स आहेत, ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करावा लागेल. राईट. याला काय म्हणतात माहिती? अनसर्टॅनिटी. सर्टॅनिटी म्हणजे काय? दररोजचं कार्य जे आपण करत आहोत. अनसर्टॅनिटी म्हणजे काय? काही अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये पदार्पण करतात जे खरोखर ऍडव्हेंचरस म्हणता येईल, साहसी म्हणता येईल. तुम्ही ट्रेकिंगला जाताना, नवीन ठिकाणी फिरायला जाताना, तुम्ही असंच म्हणता ना की मला नवीन ठिकाणी फिरायला जायचंय. नवीनचा अर्थ काय होतो? की वेगळं. आतापर्यंत मी जे पाहिलेलं आहे ते ठिकाण, ते तर मला अंगवळणी पडलेले, ते सगळं मला माहिती आहे. परंतु आता मला नवीन ठिकाणी कशासाठी? कारण तिथे गेल्यानंतर रोमांचकारी किंवा वेगळे अनुभव मला प्राप्त करायचे आहेत. लक्षात आलं? आणि म्हणूनच हे सुखद जीवनाचं रहस्य जर काही असेल, तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि एका उज्ज्वल भविष्याची आशा ठेवून आपण ह्या पृथ्वीवर आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत. बाकीचे लोक फक्त जगतायत. राईट. जीवित रहना छोड़ दे और जीना शुरू कर दे. किती वर्ष जगलात याच्यापेक्षा महत्वाचं काय माहितीये? त्या एका दिवसात किती जगलात. राईट. किती वर्ष जिवंत राहिलात याच्यापेक्षा महत्वाचं हे एक एक दिवस किती जगलात, त्यामध्ये किती आनंद तुम्ही शोधलात, निर्माण केलात, हे महत्वाचं आहे. आता आजपासून हे एक काम करा, किंवा हे फार मोठं कोट आहे. हेनरी फोर्ड नावाचे एक फार मोठे व्यक्ती, उद्योजक, एंटरप्रुनर होऊन गेले, त्यांचं हे कोट आहे. गलतियां न ढूंढे, समाधान खोजे, शिकायत कोई बेवकूफ भी कर सकता है और अधिकांश लोग बेवकूफ ही होते हैं. म्हणजे चुका शोधू नका, खरोखर त्याचं उत्तर शोधा, समाधान शोधा, रिझॉल्व करा. मूर्ख व्यक्ती सुद्धा तक्रार करतात. तक्रार करण्यामध्ये बरेचसे व्यक्ती स्वतःच्या ऊर्जा शक्तीचा अपव्यय करतात आणि बहुतेक 97%, 97% लोक हेच काम करतात, मूर्खतेचं. काय? तक्रार, तक्रार, तक्रार. पण आपल्याला काय करायचं आहे? निर्माण, निर्माण, निर्माण. आपल्याला काही जीवनामध्ये जे आउटकम पाहिजे, आउटकम. निर्माण म्हणजे काय? आउटकम. आउटकम कशाचं? HRCM, हेल्थ मध्ये आउटकम. उद्देश काय तुमचा? तुमचं आरोग्य कसं पाहिजे याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. कमीत कमी पहिल्यांदा विचार तर करा की माझं आरोग्य कसं पाहिजे. राईट. नातेसंबंधांवर काम करावं लागेल. नातेसंबंध कसे पाहिजे, आणि हेच तर आहे चॅलेंजेस. राईट. करिअरमध्ये किती ग्रोथ करायची आहे, धनसंपत्ती मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी, किंवा अजून मी काय इन्व्हेस्टमेंट करू, अजून मी काय गुंतवणूक करू, अजून मी काय कार्य करू ज्याचा किंवा जेणेकरून माझ्या जीवनामध्ये परिणाम असा होईल की माझं उत्पन्न वाढेल. कळालं? समस्या, ज्याला तुम्ही समस्या म्हणतात त्या समस्या नाही, त्या असुविधा आहेत. शेजारी पाजारी, नातेवाईक, कुटुंब, यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना, किंवा ज्या चर्चा होत आहेत आता, हे फक्त काय आहे? असुविधा, अनकम्फर्टेबल झोन. ह्या कम्फर्टेबल झोन मधून बाहेर पडावं लागेल. अनकम्फर्टेबल, कम्फर्टेबल म्हणजे आज लाईट गेली, अनकम्फर्टेबल. आज लाईट आहे, कम्फर्टेबल. पण त्या झोन मधून बाहेर पडावं लागेल आणि खरोखर चॅलेंजेस लिहावे लागतील. कळालं? आता काय करायचंय?
तर हे पण एक ज्याला म्हणता येईल की तुम्हाला याच्यावर काम करायचं आहे. काही चॅलेंजेस आहेत किंवा काही गोष्टी होमवर्क म्हणता येईल. आपण सगळेजण आपापल्या घरातच आहोत, राईट? पण याच्यावर होमवर्क करता येईल. काय होमवर्क करायचं आहे की तुमचं पहिलं चॅलेंज काय आहे. असाइनमेंट आहे ही. पहिलं चॅलेंज काय आहे लिहा. आणि त्याच्यावर आता नव्या दृष्टिकोनाने तुम्ही काय पाहत आहात, तुमचा फोकस कसा बदललेला आहे, हे तुम्ही लिहा. विचार तर करा, कमीत कमी विचार तर करा की मी याच्यावर काय उपाय योजना करू शकतो. राईट? जी तुमची पहिली चुनौती चॅलेंज आहे, ज्या समस्या आहेत किंवा समस्या म्हणण्यापेक्षा खरोखर टेक्निकल वर्ड मध्ये याला म्हणतात प्रोजेक्ट चॅलेंज. दिस इज व्हॉट द चॅलेंज विच आय एम फेसिंग, आय एम गोइंग थ्रू. मी एका चॅलेंज मधून किंवा आव्हान त्याला सामोरं गेलेलो आहे. बरोबर? आव्हानाला सामोरं गेलेलो आहे, चॅलेंजेस. परंतु आता त्या चॅलेंजवर सोल्युशन काय शोधायचं आहे. आणि जीवनात प्रत्येक क्षणी चॅलेंजेस येणार. किती व्यक्तींना चॅलेंज मधून मुक्ती पाहिजे. बऱ्याच लोकांचे हात वर होतील की मला समस्या नको. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत असं होणार नाही. कळालं? जर विवाह झाला असेल तर पती आणि पत्नी यांच्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी चालू असतात. आज हे संपलं, आज हे हवंय, किंवा याच्याकडे लक्षच दिलं नाही, हे व्यक्ती असे, ते व्यक्ती तसे. हे नवीन नवीन अपकमिंग चॅलेंजेस आहेत. बरोबर? ते संपणार नाहीत. ते ऑनगोईंग आहेत. परंतु खरोखर ज्या व्यक्तीचा विवाह होतो त्याला अनुग्रह होतो परमेश्वराचा. कारण हे दोन व्यक्ती एकत्र येतात, कॉम्पॅटिबल होतात. कशासाठी माहितीये? जीवनाचा खरोखर अनुभव घेण्यासाठी. जीवन कायम सुखकर आहे असं जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल तर विवाह झाल्यानंतर त्याचा तो भ्रम दूर होतो. कळालं? परंतु विवाह झाल्यानंतरच त्या व्यक्तीला आत्मसाक्षात्काराचे किंवा स्वतःला विटनेस करण्याचे, सेल्फ रिअलायझेशन होण्याचे किंवा आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करण्याचे मार्ग पण मोकळे होतात. खरोखर आपल्या जीवनात जे चॅलेंजेस आहेत, आता जे पण काही 4-5 चॅलेंज तुमच्या जीवनामध्ये असतील, 3 असतील, 2 असतील, परंतु ते चॅलेंज लिहा. आणि आज आपण जे काही शिकलेलो आहोत, स्वतःला सगळ्यात आधी सांगा की खरोखर जर हे डायग्नोस झालं नसतं, खरोखर हे जर मला कळालं नसतं की नेमकं मी कुठल्या समस्या म्हणजे चॅलेंज मधून जात आहे, हे जर नसतं कळालं तर मी मार्ग कसं काय शोधला असता बरं. आणि जर ते कळत आहे तर याचा अर्थ काय होतो? आपण मार्ग शोधू शकतो. राईट? कुठलीही समस्या तुम्हाला अडकवण्यासाठी येत नाही, तर ती तुम्हाला बाहेर काढण्यासाठी येत आहे. परमेश्वराला धन्यवाद कशासाठी द्यायचा माहितीये? बरं झालं लवकर कळालं. आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल बदल घडवण्यासाठी हे खरोखर 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 फार महत्वाचं आहे. राईट? म्हणून वी ऑल हॅव टू गिव्ह थँक्स टू गॉड. परमेश्वराचे खूप 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 आभार. आज आपण जे पण काही शिकलो याचा अर्थ काय होतो माहितीये? याचा अर्थ आपल्याला वेदना, चॅलेंज, संघर्ष याची आवश्यकता आहे, जर प्रगती करायची असेल तर. कळालं? आता जर चॅलेंजेस आले तर त्याच्याकडे नवीन दृष्टीने पहा. काहीतरी परिवर्तन आणि बदल घडणार आहे माझ्या जीवनात, म्हणून मला हे चॅलेंज आलेले आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, जर तुमच्या जीवनामध्ये दररोजच्या रुटीनमध्ये, दैनंदिन दिनचर्येत, दररोज दिवसभरामध्ये जर काही समस्या आली नाही, चॅलेंज आलं नाही, तर असं समजा चुकीच्या दिशेने चाललेला आहात. कळालं? हा. हे बघा,
असं नका समजू की ज्ञान प्राप्त केलं किंवा खूप काही जीवनात विस्डम प्राप्त केला तर समस्या नष्ट होतील. नाही. हा, तुम्हाला शूज मिळतील. म्हणजे काय? रस्ता तोच आहे, पण तुम्हाला शूज परिधान करायचे आहेत. म्हणजे चप्पल, सँडेल किंवा शूज, जे तुम्हाला परिधान करून ह्या रस्त्यावर धावायचंय. किंवा पाऊस येणारच आहे, तुम्हाला आयदर रेनकोट मिळेल किंवा छत्री मिळेल, परंतु तुम्हाला तुमचं कार्य करायचं आणि महत्वाचं काय आहे? तुम्ही भिजू नये, हे महत्वाचं आहे. तुमच्या पायाला दगड टोचू नये, हे महत्वाचं आहे. पण ते तर साध्य होईल ना? कळालं? संघर्ष समस्या येतील, परंतु तुमच्याकडे ती क्षमता असेल की त्याला हँडल कसं करायचं. लक्षात येतंय? चॅलेंज आले तर काय म्हणायचं? हाऊ वंडरफुल. कळालं? जर ते चॅलेंज आलं, ट्रॅफिक मध्ये अडकलात आणि आता डोक्याला हात लावून बसला, अरे काय हे दररोजच मी ह्या ट्रॅफिक मध्ये अडकतो, का बरं कोणी सुधारणा करत नाही, का बरं इथं कोणी पोलिसांना नियुक्त करत नाही, असा जर विचार करत असाल तर कदाचित ते ट्रॅफिक 5 मिनिटाचं होतं, पण तुमचा अर्धा तास डिस्टर्ब होईल. मग आता चॅलेंज आल्यावर काय म्हणायचं? पाहायचं आजूबाजूला त्या व्यक्तींकडे, निरीक्षण करायचं, प्रार्थना करायची. काय करायचं? प्रार्थना करायची की खरोखर परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. हाऊ वंडरफुल. दररोज तर जात होतो अगदी सुखकर पद्धतीने, त्यावेळेस तर कधी विचार नाही आला की हे ट्रॅफिक हे झालं तर इथं काय होईल. बरोबर? त्यावेळेस तू कधी धन्यवाद नाही दिलं आणि आज अडकलात तिथे, आणि खरोखर मी ट्रॅफिकला एन्जॉय करतो. राईट? हीच एक वेळ असते ज्या वेळेस आपल्याला आपली मनस्थिती चेक करता येते, पुन्हा स्वतःचं परीक्षण करता येतं की मी किती पाण्यात आहे. आर यू गेटिंग इट? इथून पुढे सुद्धा जीवनात चॅलेंजेस, संघर्ष येतील, परंतु स्वतःला पुन्हा ते रिअलाइज करावं लागेल की खरोखर मी हे हँडल करू शकतो का? मी नियंत्रित करू शकतो का? नियंत्रित म्हणण्यापेक्षा दुसऱ्यांना नाही, स्वतःला नियंत्रित, माझं अंतर्मन नियंत्रित होऊ शकतं का? राईट. व्हेरी गुड, एक्सलेंट. सो वी विल स्टॉप इट हिअर. यावर खूप विचार, कार्य करण्याची आवश्यकता आहे. जे मी सांगतो एनर्जी आणि ह्या फ्रिक्वेन्सी, ज्या फ्रिक्वेन्सीला आपण व्हायब्रेट होत आहोत, हे आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसत आहे. आणि हे जर बदलायचं असेल तर फ्रिक्वेन्सी नव्याने सुरू करावी लागेल. राईट? ओके. तर